नमबुद्धाय जय भीम. मी निकिता स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया, जर एखादी व्यक्ती तुमच्याशी गोड बोलत असेल आणि पण मनात तुमच्याबद्दल वैर ठेवत असेल तर काय करायचं. पहा, कधीकधी आपल्या आयुष्यात अशी माणसं येतात जी आपल्यासमोर खूप गोड बोलतात, आपली काळजी घेत असल्यासारखं दाखवतात, पण मनाच्या एका कोपऱ्यात मात्र आपल्याबद्दल द्वेष ठेवतात. अशा वेळी मनाला खूप त्रास होतो. आपण विचार करतो, मी याचं काय वाईट केलं, माझ्याशी असं का वागल, माझी चूक काय होती. पण गौतम बुद्धांची शिकवण आपल्याला सांगते, समोरच्याच्या मनात काय आहे हे आपल्या हातात नसतं, पण त्याच्या वागण्यामुळे आपल्या मनात काय निर्माण होईल हे मात्र आपल्या हातात असतं. कोणी तुमच्याशी गोड बोलून मनात वैर ठेवत असेल तर त्याच्यासारखं होण्याची गरज नाही. त्याच्या द्वेषाला द्वेषाने उत्तर देऊच नका. त्याच्या कटू वागण्याला कटू शब्दाने उत्तर देऊ नका, कारण द्वेषाने द्वेष कधीच संपत नाही. द्वेष प्रेमाने आणि करुणेने शांत होतो. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक व्यक्तीवर डोळे बंद करून विश्वास ठेवा. नाही, बुद्धांची शिकवण आपल्याला करुणेसोबत प्रज्ञाही शिकवते. एखादी व्यक्ती वारंवार तुमच्याशी चुकीचं वागत असेल तर तिच्यापासून थोडं अंतर ठेवा, पण मनात तिच्याबद्दल विष साठवू नका. कारण तुम्ही त्या व्यक्तीला शिक्षा करण्यासाठी तुमच्या मनात राग ठेवत असता, पण त्या रागाची जळजळ सर्वात आधी तुम्हालाच होते. म्हणून लोक काय बोलतात यापेक्षा तुम्ही तुमच्या मनात काय ठेवता हे महत्त्वाचं आहे. कोणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर त्याला बदलण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःला बदला, शांत राहा, स्वतःच्या मार्गावर चालत राहा. तुमची कृती तुमच्याबद्दल बोलू द्या. आणि लक्षात ठेवा, तुमच्याशी गोड बोलणारा प्रत्येकजण आपला असेलच असं नाही, आणि तुमच्यावर टीका करणारा प्रत्येकजण शत्रू असेलच असंही नाही. माणसाची खरी ओळख त्याच्या शब्दापेक्षा त्याच्या कर्मातून होते. म्हणून कोणाच्या खोट्या गोड बोलण्याने फसू नका आणि कोणाच्या वैरामुळे स्वतःची शांतता गमावू नका. तुमचं मन शांत ठेवा, तुमची कर्म चांगली ठेवा आणि तुमचा मार्ग हा योग्य ठेवा. कारण शेवटी ज्याच्या मनात शांतता आहे त्याला दुसऱ्याच्या मनातला द्वेषही हलवू शकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कधीकधी आपण समोरच्या व्यक्तीला चांगलं समजून घेतो, मनापासून विश्वास ठेवतो, आपलं दुःख सांगतो, आपली गुपित सांगतो, आणि नंतर कळतं की ज्याला आपण आपलं समजत होतो तोच आपल्या पाठीमागे आपल्याबद्दल चुकीचं बोलत होता. त्या क्षणी मन तुटतं, राग येतो, दुःख होतं आणि मनात एकच प्रश्न येतो, मी इतकं चांगलं वागूनही माझ्यासोबत असं का झालं. पण इथेच बुद्धांची शिकवण आपल्याला एक वेगळा मार्ग दाखवते. प्रत्येक व्यक्ती आपल्या मनासारखी असेलच असं नाही. तुम्ही प्रामाणिक आहात म्हणून समोरचाही प्रामाणिक असेलच असं नाही. तुम्ही कोणाचं वाईट करत नाही म्हणून तुमचंही कोणी वाईट करणार नाही असंही नाही. पण यामुळे तुमच्यातील चांगुलपणा सोडायचा नाही, कारण दुसऱ्याने चुकीचं वागलं म्हणून आपणही चुकीचं वागायला सुरुवात केली तर आपल्यात आणि त्याच्यात फरक काय राहिला. कोणी तुमच्याबद्दल वैर ठेवत असेल तर त्याचं वैर त्याच्याकडेच राहू द्या, तुमच्या मनात ते घेऊच नका. कोणी तुमच्याबद्दल वाईट बोलत असेल तर प्रत्येक शब्दाचं उत्तर देत बसू नका. कधीकधी मौन हेच सर्वात सुंदर उत्तर असतं. तुम्ही शांत राहिलात याचा अर्थ तुम्ही कमजोर आहात असा नाही. कधीकधी शांत राहणारा माणूस आपल्या भावनांवर विजय मिळवत असतो, आणि स्वतःच्या मनावर विजय मिळवणं हीच खरी ताकद आहे. म्हणून जर आज तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असेल जी तुमच्याशी गोड बोलते पण मनात तुमच्याबद्दल वैर ठेवते, तर तिच्यासाठी स्वतःची शांतता गमावू नका. तिला तिच्या कर्मावर सोडा. तुम्ही फक्त तुमचा मार्ग पहा. तुमचं मन स्वच्छ ठेवा, तुमची वाणी संयमी ठेवा आणि तुमची कर्म ही चांगलीच ठेवा. कारण सत्याला सतत स्वतःचं स्पष्टीकरण द्यावं लागत नाही. एक दिवस वेळच सगळं दाखवून देते. कोण खरं होतं, कोण खोटं होतं, कोण आपलं होतं आणि कोण फक्त आपलं असल्याचं नाटक करत होतं. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या, मी कोणाच्याही द्वेषामुळे माझ्या मनाची शांतता गमावणार नाही. लोक बदलतील, लोक दूर जातील, काही लोक तुमच्याबद्दल चुकीचंही बोलतील, पण तुम्ही तुमचा प्रकाश कमी करू नका. कारण सूर्याला प्रकाश देण्यासाठी सगळ्यांची परवानगी लागत नाही. तसंच तुम्हालाही चांगलं आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकाची मान्यता आवश्यक नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, शांत राहा आणि पुढे चालत राहा. कधीकधी आयुष्य आपल्याला अशा लोकांची भेट घडवतं ज्याच्याकडून आपल्या प्रेमापेक्षा
एक मोठा धडा मिळतो. पहा, कधी कधी आयुष्य आपल्याला अशा लोकांची भेट घडवतं की ज्यांच्याकडून आपल्याला प्रेमापेक्षा एक मोठा धडा मिळतो. ते आपल्याला दुखावतात, आपल्या मागे बोलतात, आपल्याशी गोड बोलून मनात वेगळंच ठेवतात आणि आपण विचार करत राहतो असं का झालं. पण कदाचित त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात येण्याचं कारणच हे असेल की तिने आपल्याला शिकवावं कोणावर विश्वास ठेवायचा, किती विश्वास ठेवायचा आणि स्वतःची शांतता कोणासाठीही गमवायची नाही. बुद्धांची शिकवण आपल्याला हेच सांगते की मनात राग धरून ठेवणे म्हणजे आपल्या स्वतःच्या मनालाच ओझं देणं. समोरची व्यक्ती तुमच्याबद्दल वाईट विचार करते हे तुम्ही बदलू शकत नाही, पण तिच्याबद्दल तुम्ही काय विचार करणार हे मात्र तुमच्या हातात आहे. म्हणून मनात म्हणा, तू माझ्याशी जसा वागलास तसं मी तुझ्याशी वागणार नाही, कारण तुझं कर्म तुझी ओळख आहे आणि माझं कर्म ही माझी ओळख आहे. कितीही चुकीचं वागलं तरी तुम्ही पहा, बुद्ध काय सांगतात, कितीही चुकीचं वागलं तरी तुम्ही तुमची माणुसकी सोडू नका. पण याचा अर्थ असा नाही की वारंवार स्वतःला दुखवून घ्यायचं. क्षमाशील व्हा पण भोळे होऊ नका. बुद्ध काय सांगतात की कितीही चुकीचं वागला समोरचा तरीही तुम्ही तुमची माणुसकी सोडू नका, पण त्याचा अर्थ असा नाही होत की वारंवार तुम्ही स्वतःलाच दुखवून घ्यायचं. क्षमाशील व्हा पण भोळे होऊ नका असं बुद्ध सांगतात. मनात द्वेष ठेवू नका, पण गरज असेल तर अंतर नक्की ठेवा, कारण काही नाती तोडणं म्हणजे माणसाचा द्वेष करणं नसतं, कधीकधी ते स्वतःच्या मानसिक शांततेचं रक्षण असतं. तुम्ही प्रत्येकाला खुश करू शकत नाही, तुम्ही प्रत्येकाच्या मनातलं वैर संपवू शकत नाही, म्हणून स्वतःला सतत सिद्ध करण्याचा प्रयत्नही करू नका. तुमची कृती बोलू द्या, तुमचा स्वभाव बोलू द्या, तुमचा प्रवास बोलू द्या. आज जे लोक तुमच्यावर हसतात कदाचित उद्या तेच तुमच्या यशाकडे पाहतील, पण त्या दिवसाची वाट पाहत बसू नका. तुमचं ध्येय त्यांना उत्तर देणं नसावं, तुमचं ध्येय असावं स्वतःला कालपेक्षा आज चांगलं बनवणं. आणि एक दिवस असा येईल जेव्हा कोण तुमच्याबद्दल काय बोलतंय याचा तुम्हाला फरकच पडणार नाही, कारण तुम्हाला तुमची किंमत समजलेली असेल. तेव्हा तुम्ही जाणाल, माझी शांतता कोणाच्याही हातात नाही, माझं सुख कोणाच्या वागण्यावर अवलंबून नाही आणि माझं आयुष्य कोणाच्या मताने ठरत नाही. हीच खरी मुक्ती आहे. दुसऱ्याला बदलण्यापेक्षा स्वतःच्या मनावर विजय मिळवणं हीच खरी शक्ती आहे. म्हणून आजपासून एक गोष्ट मनाशी पक्की करा. कोणी गोड बोलून वैर ठेवो, कोणी तुमच्याबद्दल गैरसमज पसरवो, कोणी तुमची किंमत कमी करण्याचा प्रयत्नही करो, तुम्ही मात्र शांत राहा, चांगलं कर्म करत राहा आणि आपल्या मार्गावर चालत राहा. कारण शेवटी जग तुम्हाला काय म्हणतं यापेक्षा तुम्ही स्वतःला काय समजता हेच सर्वात महत्त्वाचं आहे. तुमचं मन स्वच्छ असेल तर दुसऱ्याच्या मनाला काळोख तुमचा प्रकाश कधीच हिरवू शकणार नाही. आणि कधीकधी आपल्याला सर्वात जास्त दुखवणारी व्यक्ती आपल्याला आयुष्यातला सर्वात मोठा धडा देऊन जाते. आपण ज्या व्यक्तीला बदलण्याचा प्रयत्न करत राहतो, तिचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतो, तिला आपली बाजू समजावून सांगतो, पण काही लोकांना सत्य समजून घ्यायचंच नसतं. मग किती स्पष्टीकरण दिलं तरी त्यांचा गैरसमज संपत नाही. अशा वेळी बुद्धांची शिकवण आपल्याला सांगते की प्रत्येक युद्ध लढायचं नसतं. काही युद्धापासून शांतपणे दूर जाणं हाच सर्वात मोठा विजय असतो. तुम्हाला प्रत्येक आरोपाचं उत्तर द्यायची गरज नाही, प्रत्येक अफवेला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही, प्रत्येक चुकीच्या माणसाला आपली चांगुलपणाची परीक्षा देण्याची गरज नाही. काही गोष्टी वेळेवर सोडून द्याव्या लागतात, कारण वेळ ही अशी गोष्ट आहे जी खोटं कितीही सुंदर रंगवलं तरी एक दिवस सत्य समोर आणते. म्हणून जर कोणी तुमच्याबद्दल चुकीचं बोलत असेल तर लगेच अस्वस्थ होऊ नका. स्वतःला एक प्रश्न विचारा, मला माझं सत्य माहीत आहे ना? जर उत्तर हो असेल तर एवढंच पुरेसं आहे. सगळ्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवणं आवश्यक नाही, सगळ्यांनी तुमचं कौतुक करणं आवश्यक नाही, सगळ्यांनी तुम्हाला समजून घेणंही आवश्यक नाही, पण तुम्ही स्वतःला हरवू नका, हीच खरी काळजी घ्या. कारण दुसऱ्याच्या वागण्यामुळे तुमच्या मनात राग निर्माण झाला तर त्या व्यक्तीने तुमचं नुकसान दोनदा केलं, पहिल्यांदा तिच्या वागण्याने आणि दुसऱ्यांदा तुमच्या मनाची शांतता हिरावून घेऊन. म्हणून रागाला मनात घर देऊच नका. मनात म्हणा, तुझं कर्म तुझ्यासोबत आहे आणि माझं कर्म माझ्यासोबत. मी तुला शिक्षा देणार नाही, मी तुझा द्वेषही करणार नाही, पण माझ्या आयुष्यात तुला किती जागा द्यायची हा निर्णय मात्र मी घेईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. क्षमाशील होणं म्हणजे पुन्हा त्याच व्यक्तीवर विश्वास ठेवणं नाही. क्षमा म्हणजे स्वतःच्या मनाला त्या व्यक्तीच्या आठवणीच्या कैदेतून मुक्त करणं. तुम्ही पुढे चला, तुमच्या स्वप्नाकडे चला, तुमच्या कुटुंबाकडे चला,
तुमच्या ध्येयाकडे चला, तुमच्या स्वतःच्या आनंदाकडे चला आणि मागे वळून पाहताना फक्त एवढंच म्हणा, त्या व्यक्तीने मला दुखावलं पण माझं मन कायमचं कडून केलं नाही. तिने मला तोडलं पण मला संपवलं नाही. उलट तिने मला स्वतःला अधिक ओळखायला शिकवलं. हीच तुमची जिंकलेली लढाई आहे. लक्षात ठेवा, जगात तुमच्यावर प्रेम करणारे काही लोक कमी असतील, पण ते खरे असतील तर तेच पुरेसे आहेत. बाकी कोण तुमच्याशी गोड बोलतो, कोण पाठीमागे काय बोलतो, कोण मनात काय ठेवतं, हे सगळं काळावर सोडा. तुम्ही फक्त तुमचं मन जपा. कारण पैसा पुन्हा मिळवता येतो ना, ती कधी कधी पुन्हा जोडता येतात, पण एकदा मनाची शांतता हरवली तर ती परत मिळवण्यासाठी खूप वेळ लागतो. म्हणून दुसऱ्याच्या मनात वैर असलं तरी तुमच्या मनात शांती असू द्या. हीच बुद्धांची शिकवण आपल्या जीवनाला खऱ्या अर्थाने सुंदर बनवते. आता स्वतःला एक प्रश्न विचारा पहा. जर एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल वैर ठेवत असेल तर तुम्ही तिच्याबद्दल दिवसभर विचार करून तुमचा वेळ आणि तुमची शांतता का गमवायची? तिने तुमच्याबद्दल काय विचार करावा हे तिचं स्वातंत्र्य आहे, पण तिच्या विचारामुळे तुमचं मन अस्वस्थ होऊ द्यायचं नाही. हा निर्णय मात्र तुमचा आहे. म्हणून आजपासून एक सुंदर सवय लावा. ज्याच्यावर तुमचा ताबा नाही त्याच्याबद्दल सतत विचार करणं सोडून द्या. कोणी तुमच्यावर रागावलं तर प्रत्येक वेळी त्याला मनवायला जाऊ नका. कोणी तुमच्याशी चुकीचं वागलं तर प्रत्येक वेळी स्वतःची बाजू सिद्ध करत बसू नका. कधी कधी स्वतःला शांतपणे म्हणायचं, मला माझं सत्य माहीत आहे, माझं मन मला माहीत आहे आणि माझी कर्म मला माहीत आहेत. बाकी जगाने काय ठरवलं याची मला गरज नाही. ही भावना मनात आली की माणूस हळूहळू आतून मजबूत होतो. मग कोणी तुमचं कौतुक केलं तरी तुम्ही हवेत उडत नाही आणि कोणी तुमची निंदा केली तरी तुम्ही जमिनीवर कोसळत नाही. कारण तुमची किंमत दुसऱ्याच्या शब्दांनी ठरत नाही. तुमची किंमत तुमच्या विचारांनी, तुमच्या कर्मांनी आणि तुमच्या चारित्र्याने ठरते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, काही लोक तुमच्या आयुष्यातून निघून जातात आणि आपण दुःखी होतो, पण नंतर कळतं त्यांचं जाणं हीच कदाचित आपल्या आयुष्यातील एक मोठी भेट होती. कारण काही लोक आपल्याला सोबत देण्यासाठी येत नाहीत, ते आपल्याला शिकवण्यासाठी येतात. ते शिकवतात कोणावर किती विश्वास ठेवायचा, कधी बोलायचं, कधी शांत राहायचं आणि कधी स्वतःसाठी अंतर ठेवायचं. म्हणून तुमच्या आयुष्यात कोणी तुमच्याशी गोड बोलून मनात वैर ठेवत असेल तर त्याच्याबद्दल स्वतःला जाळून घेऊच नका. त्या व्यक्तीला तुमच्या मनातून माफ करून टाका, पण तुमच्या आयुष्यात पुन्हा तितकीच जागा द्यायची की नाही हा निर्णय विचारपूर्वक घ्या. कारण क्षमा म्हणजे विसरणं नाही. क्षमा म्हणजे त्या व्यक्तीने केलेल्या चुकीला तुमच्या वर्तमानावर राज्य करून न देणं. आणि एक दिवस तुम्ही इतके शांत व्हाल की तुमच्याबद्दल कोण काय बोलतंय याची तुम्हाला उत्सुकताही राहणार नाही. तुम्ही फक्त तुमच्या ध्येयाकडे पाहाल, तुमच्या कुटुंबाकडे पाहाल, तुमच्या स्वप्नाकडे पाहाल आणि स्वतःशी म्हणाल, माझ्याकडे द्वेष करण्यासाठी वेळ नाही, मला माझं आयुष्य घडवायचं आहे. हीच खरी जिंकण्याची वेळ आहे. समोरच्याला हरवणं म्हणजे विजय नाही. स्वतःच्या रागावर, स्वतःच्या दुःखावर आणि स्वतःच्या नकारात्मक विचारावर विजय मिळवणं हाच खरा विजय आहे. म्हणून शांत राहा, चांगलं कर्म करत राहा आणि तुमच्या मार्गावर पुढे चालत राहा. कारण शेवटी लोकांच्या मनात काय आहे हे तुमच्या हातात नसेल, पण तुमच्या मनात काय आहे हे मात्र पूर्णपणे तुमच्या हातात आहे. आणि तुमच्या मनात शांती असेल, करुणा असेल आणि स्वतःवर विश्वास असेल तर जगातला कोणताही द्वेष तुमचा प्रकाश विझवू शकणार नाही. आणि शेवटी एवढंच लक्षात ठेवा मित्रांनो, तुमच्याशी कोणी गोड बोललं पण मनात तुमच्याबद्दल वैर ठेवलं तर त्यासाठी स्वतःला दोष देऊ नका. तुम्ही चांगले होता म्हणून समोरचाही चांगला असेल अशी अपेक्षा ठेवणं ही तुमची चूक नाही, पण आता अनुभवातून शिका. प्रत्येकाला मनात जागा देऊ नका, प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवू नका आणि प्रत्येक नात्यासाठी स्वतःची शांतता गमावू नका. कोणी तुमच्यावर द्वेष करत असेल तर त्याचा द्वेष तुमचं ओझं बनू देऊ नका. त्याला त्याच्या कर्मावर सोडा आणि स्वतःला तुमच्या ध्येयावर सोडा. तुम्हाला कोणाला काही सिद्ध करण्याची गरज नाही. तुमचं चांगलं मन, तुमची चांगली कर्म आणि तुमचा प्रामाणिक प्रवास हेच तुमचं खरं उत्तर आहे. आज कोणी तुमचं कौतुक करणार नाही, कदाचित तुमच्यावर विश्वासही ठेवणार नाही, पण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत राहा.
कारण लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवण्याआधी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आणि एक दिवस जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा जाणवेल, ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांनीच तुम्हाला मजबूत बनवलं. ज्यांनी तुमच्याबद्दल चुकीचं बोललं त्यांनीच तुम्हाला स्वतःची किंमत समजवायला शिकवलं. आणि ज्यांनी तुमच्या मनात अशांतता निर्माण केली त्यांनीच तुम्हाला शांततेची किंमत शिकवली. म्हणून कोणाबद्दलही मनात कायमचा राग ठेवू नका. फक्त एवढं ठरवा, मी तुला माफ केलं, पण आता माझ्या आयुष्याची शांतता तुझ्या हातात देणार नाही. हीच खरी ताकद आहे, हीच खरी शांतता आहे आणि हीच बुद्धांच्या शिकवणीची सुंदर दिशा आहे. द्वेषाला द्वेषाने उत्तर देऊ नका. स्वतःच्या मनाला द्वेषापासून मुक्त करा. तुम्ही शांत राहा, चांगलं कर्म करत राहा, स्वतःवर प्रेम करा आणि तुमच्या स्वप्नाच्या दिशेने चालत राहा. कारण शेवटी तुमच्या आयुष्याची कहाणी दुसऱ्यांनी नाही, तुम्ही स्वतः लिहायची आहे. तुमच्या मनात शांती असू द्या, तुमच्या चेहऱ्यावर समाधान असू द्या आणि तुमच्या आयुष्यात फक्त योग्य लोक आणि योग्य विचारांना जागा असू द्या. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. भेटूया लवकरच अशा सकारात्मक विचारासह. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान.